Welcome to my channel Vidyakram. Want full marks in the monsoon lesson? Watch this video to understand and solve textbook questions step by step, quickly and easily. Now the question is, fill in the blanks using appropriate words from the poem. कविता पाहून, कविता ऐकून किंवा कविता वाचून ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तेथे आपल्याला योग्य तो शब्द भरायचा आहे. The first one is the land has dried. Now see. आता ही जी लँड आहे, ही जमीन आहे, ही पूर्णपणे काय झालेली आहे ती आपल्याला दिसते आहे, ड्राईड झालेली आहे. Because of sun. Strong shining sun makes the land dried. तर हे आपल्याला दिसतं पण आहे आणि ही ओळ दुसरीच ओळ आहे पुस्तकातली, the land has dried. If you read the poem properly, you can write appropriate word everywhere. The rivers are thirsty. Because of hard and strong sunshine, rivers got thirsty. रखरखत्या व कडक उन्हामुळे नदीमधले पाणी काय झालेलं आहे, आटलेलं आहे. नद्या स्वतःच तहानलेल्या आहेत, तर मानवाची तहान कशी भागणार? That's why poet eagerly waiting for rain, no? म्हणूनच पोएट कशासाठी थांबलेला आहे की कधी एकदाचा पाऊस पडतो. The clouds are dark. आता क्लाउड्स डार्क कशामुळे झालेले आहेत? तर रेन इज ऑन हर वे. पाऊस मार्गस्थ झालेला आहे, पाऊस येण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे ढग कसे झालेले आहेत, काळे कुट्ट. तर ही बघा ह्या कवितेमध्ये दुसऱ्या स्टांजामध्ये तिसरी ओळ आहे, द क्लाउड्स आर डार्क. Feathers spread the peacock's way. मोर पंख पसरवून आनंदाने डोलतोय, कारण he also waiting eagerly for the rain like poet. पोएट सारखा तो सुद्धा पावसाची आतुरतेने वाट पाहतो आहे. Bolts of lightning streak and shimmer. विजेचा कडकडाट आणि लखलखाट यांची जुगलबंदी पाहण्याचा व अनुभवण्याचा आनंद इथे कवीने व्यक्त केलेला आहे. शिमर, शिमर मीन्स लुकलुकणे. Now the question is, find and write the words from the poem that rhyme with. म्हणजे यमक असणारे शब्द आपल्याला आता काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. तर त्यांनी बघा पुस्तकामध्ये आपल्याला बार्क हा शब्द दिलेला आहे. तर बार्कला असलेला, बार्कशी सुसंगत असा यमक असलेला शब्द कवितेमध्ये आहे लार्क आणि हार्क. द क्लाउड्स आर डार्क, लार्क अँड हार्क. तुम्ही डार्कही लिहू शकता, तोही शब्द इथे आहे, तोही यमकच आहे या शब्दाचा. तर बार्क याचा अर्थ आहे झाडाची साल आणि लार्क तुम्हाला माहीतच आहे, लार्क हा एक पक्षी आहे आणि त्याचं जे गाणं आहे त्याला आपण, तो जो गाणं गात असतो त्याला आपण हार्क असे म्हणतो. तर इथे पहा आपण यमक किंवा राईम असणारे शब्द कसे लिहित असतो, तर त्या शब्दाच्या शेवटी त्याचं साऊंड आणि स्पेलिंग दोन्हीही सारखं असतं. आता बघा तुम्हाला इथे ए आर के आणि ए आर के असे ह्या तिन्ही शब्दामध्ये ए आर के हे शब्द अक्षर कॉमन दिसतील आणि त्यांचं उच्चार साऊंड सुद्धा कॉमन आहे. बार्क, लार्क आणि हार्क म्हणजे राईम
ओळखायचं कसं, तर त्याचं साऊंड आणि त्याचे स्पेलिंग हे शेवटच्या भागामध्ये जवळजवळ सारखी असतात. तर अशा शब्दांना आपण राईम म्हणत असतो आणि रायमिंग शब्द लिहायला अतिशय सोपे असतात, कारण त्याच्यामध्ये मुळातच ताल असतो आणि ताल आपण पटकन ओळखू शकतो. इथे पहा, वंडर, थंड, NDR, NDR. Both the spelling are both in the both word spelling are same and the sound also same. Thunder, wonder. Here, Mary, cheery. Now last RY and here in cheery RY. Both similar and the sound is also almost similar. Mary, cheery. Next one is yard, hard. ARD, ARD. हे अक्षर सारखी आहेत आणि त्यांचं उच्चारही सारखा आहे, त्यामुळे ते काय झालेले आहेत, राहमीवाले शब्द झालेले आहेत. Now next question is complete the sentences using your prediction. आता वाक्य अशी पूर्ण करायची आहे की तुमचं अनुमान काय, तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं. हा बघा मुक्त प्रश्न आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही इथे लिहायचं आहे. And the question is, if it does not rain, then समजा पाऊस नाही पडला तर मग काय होईल. See, you can write answer in many ways, but some ways I have given here. तुम्ही कितीतरी प्रकारे याचं उत्तर लिहू शकता. काही प्रकार मी तुम्हाला दिलेले आहे की कशा प्रकारे आपण व्यक्त होऊ शकतो अशा प्रश्नाला. इफ इट डज नॉट रेन, अगदी साधा सोपा प्रश्न आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनातला, म्हणजे हे जो पावसाळा हा जो ऋतू आहे या ऋतूशी अगदी संबंधित आहे. फर्स्ट यू कॅन राईट, इफ इट डज नॉट रेन देअर विल बी अ ड्रॉट, म्हणजे दुष्काळ असेल, बरोबर की नाही. इफ इट डज नॉट रेन फार्मर्स विल फेस मेनी प्रॉब्लेम्स. मुख्यत्वे पाण्याची आवश्यकता कुठे असते, रुरल एरियाज म्हणजे ग्रामीण भागामध्ये. टू हुम, फार्मर्स, म्हणजे शेतकऱ्यांना जास्त गरज असते. आणि जर शेतकऱ्याला जास्त गरज असते आणि जर पाऊस नाही पडला तर त्याला जास्त प्रश्न भेडसावतील, त्याच्यावर जास्त संकट येतील. म्हणून फार्मर्स हे मुद्दाम तुम्ही लिहू शकता फार्मर्सच्या बाबतीत. नेक्स्ट, इफ इट डज नॉट रेन प्लांट्स अँड ॲनिमल्स विल सफर. म्हणजे जर पाऊस पडला नाही तर प्लांट्स म्हणजे वनस्पती अँड ॲनिमल्स म्हणजे प्राणी, त्यांना जास्त त्रास होईल. प्लांट्सना जर पाणीच नाही मिळालं तर पिकं येणार कशी, त्यांच्या प्लांट्सना किंवा झाडांना फळं येणार कशी, आपल्याला मिळणार कशी. आणि ॲनिमल्सना समजा पाणी मिळालं नाही तर ते जगणार कसे. आणि ॲनिमल्सचा आपल्याला किती उपयोग आहे. ग्रामीण भागात तर बरीच कार्य ह्या प्राण्यांवरच चालतात. बैलगाडींवर अजूनही प्रवास करणारी लोक आहेत. बैलगाडी आपल्याला नांगरण्यासाठी लागते, बैल आपल्याला नांगरण्यासाठी लागतात, बैलगाडी प्रवासासाठी लागते, गायीमुळे दूध मिळतं. तर असे अनेक प्रश्न उद्भवतील. फक्त माणसालाच त्रास होत नाही तर प्लांट्स, ॲनिमल्स हे सुद्धा आले. इतर सजीव, नॉन लिव्हिंग थिंग्स, अदर लिव्हिंग थिंग्स also require the water. So rain is compulsory, rain is must, rain should be there. आणि तुम्ही आणखीन काय काय लिहू शकाल. इफ इट डज नॉट रेन क्रॉप्स विल ड्राय अप. जर पाऊसच पडला नाही तर काय होईल, पिकं सुकून जातील. पावसाअभावी ते बियाणं जे आपण रुजवलेलं आहे त्याला थोडीफार काही
आलेली आहेत म्हणजे बीजांकुरण झालेला आहे किंवा थोडीशी रोपटी झालेली आहेत, अशी रोपटी पूर्णपणे सुकून जातील. आणि तुम्ही काय लिहू शकता, इफ इट डज नॉट रेन फार्मर्स विल फेस मेनी प्रॉब्लेम. बघा आता हा जो क्रॉप्स विल ड्राय अप, हा प्रॉब्लेम सुद्धा फार्मर्सशी कनेक्टेड आहे, म्हणून हा प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा इथेही याला जोडून लिहू शकता. म्हणून हा मुद्दा मी इथे पुन्हा घातलेला आहे की फार्मर जे आहे, शेतकरी आहे, हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तोच मुख्य असा एक जीव आहे की तो सगळ्या जीवांना जगवतो. म्हणून फार्मर्स विल फेस मेनी प्रॉब्लेम्स याने तुम्ही पाऊस नसण्याची इंटेन्सिटी, तीव्रता दाखवू शकता. तेव्हा हा मुद्दा तुम्ही योग्य प्रकारे लिहू शकता. आणखीन तुम्ही काय लिहू शकता, कॉमन, इफ it does not rain there will be a shortage of water. Means any area that may be rural, that may be urban, म्हणजे ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, प्रत्येक ठिकाणी जर पाऊस नसेल तर पाण्याची कमतरता आपल्याला जाणवेल. म्हणजे शॉर्टेज ऑफ वॉटर फॉर ड्रिंकिंग हा मुद्दा तर सगळीकडे लागू होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शहरी भागातील विद्यार्थी, हा दोन्ही भागातील विद्यार्थी हा मुद्दा लिहू शकतात. कारण पाण्यासाठी जन्म आपला किंवा पिण्यासाठी जन्म आपला, पाणी हवंच म्हणून पाऊस हवा. आता सेकंड क्वेश्चन काय विचारलेला आहे, इफ इट रेन्स कंटिन्युअसली देन, जर पाऊस सतत पडत राहिला तर मग काय होईल. आता इथे आपण काय लिहू शकतो, इफ इट रेन्स कंटिन्युअसली देन रिव्हर्स मे ओव्हरफ्लो. म्हणजे रिव्हर्स काय होतील, भरून वाहतील आणि कदाचित त्यांना पूर येण्याची शक्यता आहे, असंही आपण इथे लिहू शकतो. Next, if it rains continuously, then roads may get flooded or waterlogged. रस्ते बघा पाण्याने भरतील. फ्लडेड म्हणजे खूप खूप पाणी होणं, वॉटरलॉग म्हणजे पाण्याने रस्ते तुंबणे, याला आपण वॉटरलॉग असे म्हणतो. तर सतत पाऊस पडल्यामुळे हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. And next, what you can write, people may face problems in traveling. म्हणजे लोकांना प्रवास करताना खूप त्रास होईल, त्यांना खूप समस्यांना तोंड द्यावं लागेल. बस बंद असतील, रेल्वे बंद असतील, वाहनं नसतील आणि चालत जाऊन आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचणं, आपल्या परत तिथून निघून घरापर्यंत पोहोचणं, हे म्हणजे खूप महाकठीण अवस्था होते. तर लोकांना खूप अशामुळे त्रास होऊ शकतो. नेक्स्ट, if it rains continuously then schools may remain closed. वा, मुलांना किती आनंद होतो, अचानक सुट्टी मिळते. खूप पाऊस पडतोय आणि मनात चाललेलंच असतं की बाबा शाळा बंद असू दे, शाळा बंद असू देत. कारण एवढ्या मोठ्या मुसळधार पावसामध्ये शाळेत जायचाही कंटाळा येतो आणि त्या निमित्ताने मुलांसोबत, इतर मित्रांसोबत खेळायलाही वेळ मिळतो. तर स्कूल बंद राहू शकते जर जास्त पाऊस पडला तर, हे मुलांना माहित असतं आणि मला वाटतं मुलं त्याचीच वाट बघत असतात. तर तुम्ही हेही उत्तर लिहू शकता आणि अशा प्रश्नांचे जे मुक्त प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी कितीही प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. फक्त त्या उत्तरामध्ये एक रियालिटी असणं, वास्तविकता असणं गरजेचं आहे. उगीच थापा मारून चालत नाही. Question is here. Read the poem and complete the given table. इथे टेबल मध्ये शब्द दिलेले आहेत. तर काय शब्द आहेत ते पाहू. पहिला आहे थंडर, होस्ट, बोल्ट, ब्राईट अँड चीअरफुल, ड्रेंच. आणि ह्यांनाच समानार्थी असणारे शब्द आपल्याला दुसरेही शब्द इथे दिलेले आहेत. ते आहेत फ्लॅश, हॅप्पी, रोअर, कम्प्लिटली वेट अँड स्प्रेड. तर हे शब्द आणि हे शब्द यातले समानार्थी शब्दांचा आपल्याला काय करायचं आहे, एका रकान्यामध्ये
शब्द लिहायचा आहे आणि दुसऱ्या रकान्यामध्ये आपण त्याचा अर्थ लिहिणार आहोत. सिनोनिम्स लिहिणार आहोत, म्हणजे समान अर्थी शब्द लिहिणार आहोत. वेगवेगळा घेतलेला आहे. आता इथे वर्ड्स दिलेले आहेत. आपल्याला वर्ड दिलेला आहे थंडर. मग सिमिलर वर्ड्स आपल्याला लिहायचे आहे, बरोबर आहे की नाही? तर सिमिलर वर्ड म्हणजे थंडर हा एक आवाज आहे, कडकडाट, विजेचा कडकडाट. तर तसाच आवाज आपल्याला या सिमिलर वर्ड मधून शोधून लिहायचा आहे. आपल्याला वर्ड्स तर दिलेलेच आहेत. फ्लॅश, हॅपी, रोअर, कम्प्लिटली, वेट अँड स्प्रेड. आता थंडर ही एक काय आहे, आवाज दर्शवणारा शब्द आहे. तर इथे आपल्याला आवाज दर्शवणारा शब्द काय आहे? रोअर, सिंहाची गर्जना, रोअर, होय की नाही? तर आवाज थंडर हा विजेचा आवाज आहे आणि रोअर हा सिंहाची गर्जना आहे. हिअर होस्ट, त्याला दुसरा शब्द आपण लिहू शकतो स्प्रेड, म्हणजे फवारा, फवारणी करणे. आता बघा इथे दोन्ही तुम्हाला चित्रामध्ये फवारा दिसतो आहे. तर होज म्हणजे पाईपचा फवारा आणि स्प्रे म्हणजे असे आपण विविध स्प्रे वापरतो. त्याचा अत्तराचा स्प्रे असेल किंवा कुठला आपण सांधेदुखीवर एखादं स्प्रे शरीराला मारत असू, तर अशा प्रकारे स्प्रे म्हणजे फवारणी करणार, फवारा ह्या अर्थी ह्या शब्दाचा आपण अर्थ घेऊन त्याप्रमाणे उत्तर लिहायचं आहे, स्प्रे. नेक्स्ट वन इज बोल्ट, ला आपण लिहिणार आहोत फ्लॅश, कारण दोघांचाही अर्थ आहे. फ्लॅश म्हणजे एक काही सेकंदामध्ये असे चमचमणे आणि किंवा लुकलुकणे. हा जो फ्लॅश असतो हा क्षणापुरती असतो, सतत राहत नाही. काही थोडा वेळ येतो आणि पटकन असा जातो. त्याला आपण बोल्ट किंवा फ्लॅश म्हणतो. जेव्हा आपण बघा कॅमेराने फोटो काढतो तेव्हा एक असा फ्लॅश येतो, क्षणार्धात असतो. क्षणार्धामध्ये वीज चमकते आणि तो त्याचा फ्लॅश येतो, बोल्ट येतो. तसाच हा त्याला अनुसरून शब्द असणार आहे, फ्लॅश. नेक्स्ट ब्राईट अँड चीअरफुल. आता ब्राईट आणि चीअरफुल म्हणजे उत्साही, आनंदी, तेजस्वी. तर त्याच्यासाठी योग्य आणि अनुकूल अप्रोप्रिएट वर्ड काय आहे? हॅप्पी, म्हणजे आनंदी, चीअरफुल उत्साही असणे, चैतन्यमय असणं. तर या अर्थी ब्राईट अँड चीअरफुल साठी आपण हॅप्पी हा शब्द वापरत आहोत. नेक्स्ट वन इज ड्रेंच, म्हणजे कम्प्लिटली वेट. हा मुलगा बघा कम्प्लिटली वेट दिसतोय तुम्हाला, भिजलेला आहे. जरी त्याने रेनकोट घातलेला आहे वरून, तरी पण तो रेनकोट वर सुद्धा बघा पाण्याचे ड्रॉप्स पडलेले, म्हणजे हा पूर्णपणे भिजलेला आहे. ड्रेंच मीन्स कम्प्लिटली वेट, पूर्णपणे भिजणे. द नेक्स्ट क्वेश्चन इज विच सीझन इज मेन्शन हिअर. या कवितेमध्ये कोणत्या ऋतूचा अंतर्भाव केलेला आहे? The land has dried, it's so parched, the fields are hungry, rivers thirsty. बघा ही लँड कशी झाली, ड्राईड, एकदम कोरडी, आणि पार्च म्हणजे भेगाळलेली, भेगा सुद्धा पडल्या आहेत. आता हे सगळं कशामुळे होत आहे? प्रखर सूर्याच्या उष्णतेमुळे, स्ट्रॉंग सनशाईन. The fields are hungry, rivers thirsty. आता हे बघा शेती, पिकं पिकं पिवळी पडली आहेत. कशामुळे? त्यांना पुरेसं पाणी मिळालेलं नाही. तर ते कोणाची वाट बघतायत? पावसाची. आता हे रखरखीत ऊन, कोरडे रस्ते, कोरडी जमीन, पिकं पावसाची गरज आहे, पिकं पावसाअभावी मरत आहेत, आणि हे रखरखीत ऊन आहे. म्हणजे हा कुठला ऋतू आहे? विच सीझन इट इज? इट इज समर. इट इज समर, म्हणजे हा ऋतू आहे, हा सीझन आहे समर, उन्हाळा. उन्हाळ्याचा हा सीझन आहे. सो द आन्सर इज समर.
Next question is read, think and complete the following. वाचा, विचार करा आणि मग हे टेबल आहे ते पूर्ण करा. Now first one is sky, second land and third earth. आता ह्यांच्याबद्दल काय लिहायचंय? कंडिशन बिफोर रेन, पावसापूर्वी या तीन गोष्टींची कंडिशन कशी होती, कशी अवस्था होती. अँड कंडिशन आफ्टर रेन, आणि पावसानंतर स्काय कसं दिसत होतं, धरती कशी होती, लँड जमीन कशी होती, आणि अर्थ धरती कशी होती, म्हणजे पृथ्वीचं रूप कसं चेंज झालेलं आहे. सो वी हॅव टू राईट चेंजेस. What was the condition before the rain and after the rain? We have to write into this table. First one is sky. Condition before rain कशी होती? Sun shines strongly. Before rain, पाऊस पडण्यापूर्वी बघा, असं सन एकदम प्रखर, त्याच्या उष्णतेमुळे काय होता, सगळीकडे त्यांनी उष्ण हवा, उष्णतेमुळे पूर्ण रस्ते रखरखीत झालेले, जमीन सुकलेली असं दृश्य होतं. सन कसा एकदम तीव्रतेने प्रखरपणे तो उष्णता देत होता. अँड काय होतं दुसरं, स्काय कवर्ड विथ डार्क क्लाउड्स. पाऊस येण्याच्या जस्ट सुरुवातीला काय होतं, डार्क क्लाउड आभाळामध्ये येणं सुरू झालं होतं. म्हणजे दोन्ही बदल तुम्ही दाखवू शकता, किंवा एकच बदलही दाखवू शकता. सन शाईन स्ट्रॉंगली किंवा स्काय कवर्ड विथ डार्क क्लाउड्स. बघा, जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा बघा आभाळ दाटून येतं, काळे कुट्ट ढग आकाशामध्ये येतात. तर हे दोन्ही पैकी तुम्ही एक लिहू शकता, किंवा यू कॅन राईट both the difference, both the point. Next, sky condition after rain. आता रेन म्हणजे पाऊस पडल्यावर स्काय कशी होती, तर काय दिसत होतं आपला, लाइटनिंग अँड थंडरिंग. बघा, त्याने कवीने वर्णन केलेलं आहे की विजेचा लखलखाट आणि कडकडाट. लाइटनिंग म्हणजे लखलखाट आणि थंडरिंग म्हणजे कडकडाट. आपल्याला आभाळामध्ये काय दिसलं, आकाशामध्ये, की आकाशामध्ये वीज लखलखते पण कडकडते सुद्धा, आणि त्या कडकडाट एवढा असतो की त्याची आपल्याला सुद्धा घरात राहून सुद्धा भीती वाटते. पण ह्या दोघांची जुगलबंदी असते ना, कडकडाट आणि लखलखाट, हे पाहण्याचा अनुभव काही औरच असतो. खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं, पण त्याचाही आनंद होतो, कारण खूप वेगळं दृश्य आपल्याला आभाळामध्ये पाहायला मिळतं, आकाशामध्ये आपण बघत असतो. लँड, जमिनीवर काय आपल्याला फरक दिसतात बघा. कंडिशन बिफोर रेन, पाऊस पडण्यापूर्वी जमीन कशी असते, ड्राय, एकदम कोरडी अँड पार्च. बहुतेक ठिकाणी म्हणजे ग्रामीण भागात तुम्हाला अशी पार्च जमीन सुद्धा पाहायला मिळते, की जी पाण्यासाठी आसुसलेली असते. आपणच पाण्यासाठी आसुसलेले आहोत असं नाही, केवळ लिव्हिंग थिंग्स म्हणजे ट्रीज, ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स, त्यांनाच वॉटरची आवश्यकता असते का, नाही. लँड ऑल्सो रिक्वायर द वॉटर, लँड ऑल्सो वॉन्ट द वॉटर. त्यामुळे बघा, लँड कशी झालेली आहे, जमीन ड्राय झाली आहे, वॉन्ट ऑफ वॉटर, आणि पार्च झालेली आहे. द लँड, कंडिशन आफ्टर रेन, लँड इज सोक्ड, म्हणजे पाण्याने ओली चिंब झालेली आहे. आता ती आनंदी आहे, कारण तिला जमिनीला काय मिळालेलं आहे, पाणी मिळालेलं आहे. म्हणजे दिस इज द डिफरन्स वी कॅन राईट हिअर. नेक्स्ट वन, अर्थ, पृथ्वी, धरती. धरतीमध्ये काय फरक असतो, कंडिशन बिफोर रेन कशी अवस्था असते, काय परिस्थिती असते, तर बिफोर रेन पाऊस पडण्यापूर्वी ती ड्राय असते आणि थर्स्टी फॉर रेन, कोरडी खणखणीत झालेली असते, आणि पाण्यासाठी, पावसासाठी ती आसुसलेली असते. अर्थ, कंडिशन आफ्टर रेन, आणि पाऊस पडल्यावरती कशी असते, हॅप्पी, ग्रीन अँड चिअरी.
हॅप्पी म्हणजे आनंदी, ग्रीन सगळीकडे हिरवगार आणि हिरवगार आणि झाडांची पानं टवटवीत आणि विविध रंगाची विविध छटा असलेल्या पानांना आणि वनस्पतीला पाहून सगळा आसमंत कसा झालेला असतो, चिअरी म्हणजे प्रसन्न, चैतन्यमय झालेला असतो. तर हा फरक आपल्याला पावसानंतर पाहायला मिळतो. फिगर ऑफ स्पीच, पुढे आपल्याला दिलेला आहे फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार. जसं बघा एखादी स्त्री जेव्हा कुठे बाहेर जायचं असेल तर बघा चांगली नटून थटून सजून जात असते, का की आपल्या सौंदर्यामध्ये वाढ व्हावी. तसंच भाषेचं असतं, भाषेला सुद्धा नटून थटून आपण जर व्यक्त केलं तर ती चिरकाल आपल्या लक्षात राहते आणि तिचा प्रभाव मात्र आपल्यावर चांगल्या प्रकारे होत असतो. तर फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार. तर आपण कुठला आज शिकणार आहोत, रिपिटेशन, पुनरावृत्तीचा अलंकार आपण शिकणार आहोत. म्हणजे रिपिटेशन मीन्स व्हॉट? रिपिटेशन इज अ पॉवरफुल फिगर ऑफ स्पीच इन विच अ वर्ड, phrase or line is deliberately repeated to create emphasis, establish rhythm and make message more memorable. Repetition हा एक पॉवरफुल फिगर ऑफ स्पीच आहे, म्हणजे भाषेचा, इंग्रजी भाषेचा अत्यंत पॉवरफुल अलंकार आहे. त्याच्यामध्ये काय असतं तर एक वर्ड, शब्द, फ्रेज म्हणजे पूर्ण वाक्य नाही पण 2-4 शब्दांचं मिळून अशी एक फ्रेज बनते, आणि लाईन किंवा एक सेंटेन्स हे पुन्हा पुन्हा रिपीट केलं जातं. का तर रिपीट का केलं जातं, वेड लागलंय का तर नाही, त्याच्यामुळे एक प्रभाव निर्माण होतो, एक ताल निर्माण होतो आणि तसं ऐकलं की आपल्याला पण ते ऐकायला खूप बरं वाटतं, चिरस्थायी राहतं आणि ते आपल्या कायम लक्षात राहतं. It is heavily used in poetry, advertising and public speaking to build emotional intensity. आता हे कशामध्ये वापरलं जातं रिपिटेशन, तर कवितेमध्ये वापरलं जातं, जाहिरात क्षेत्रामध्ये याचा वापर केला जातो आणि पब्लिकली स्पीकिंग, जे बघा नेते भाषण देत असतात, वक्ते असतात, त्यांच्या बोलण्यामध्ये रिपिटेशन या फिगर ऑफ स्पीचचा, या अलंकाराचा वारंवार उपयोग केला जातो की जेणेकरून त्यांचं भाषण प्रभावी व्हावं, लोकांच्या कायम लक्षात राहावं. लेट्स सी एक्झाम्पल. आता आपण एक्झाम्पल पाहूया. ओ रेन रेन कम अवे, हे पण आहे, आणि दुसरं रेन रेन इज ऑन हर वे. आता बघा, ओ रेन रेन कम अवे, रेन रेन इज ऑन हर वे. या बाकीच्या शब्दांपेक्षा मी रेन रेन हे जे पुन्हा पुन्हा मी जे बोलते ना ते बघा एक तालामध्ये आलं, तालामध्ये तर आलंच आणि आता लक्षात पण राहील. रेन रेन, लहान मुलं बघा जेव्हा ऐकणार तेव्हा ते तसंच म्हणणार आणि त्याच्यामुळे काय होतं, ते त्यांच्या कायमस्वरूपी लक्षामध्ये राहतं. म्हणजे हे रिपिटेशनचा उद्देशच हा आहे की एखादं वाक्य, एखादा शब्द, एखादी फ्रेज लक्षात राहावी म्हणून ती रिपीट करावी. रिपीट म्हणजेच रिपिटेशन. रिपिटेशन इज द फिगर ऑफ स्पीच. फ्लाय फ्लाय लिटल बर्ड, फ्लाय फ्लाय लिटल बर्ड. आता बघा मी फ्लाय फ्लाय दोनदा म्हटल्यावर काय परिणाम होतोय आणि फ्लाय लिटिल बर्ड काय परिणाम झाला. फ्लाय लिटिल बर्ड एवढं नाही तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटलं असेल, पण हे बघा फ्लाय फ्लाय लिटिल बर्ड, आता मी हे दोनदा उच्चारल्यामुळे काय झालं, त्याचा प्रभाव जास्त झाला. तर ह्याच्यासाठी आपण रिपिटेशन हे वाक्यामध्ये वापरत असतो. नेक्स्ट वन इज रेन रेन गो अवे, come again another day, little Johnny wants to play, rain rain go away. त्या पूर्ण कवितेमध्ये बघा रेन रेन हेच शब्द का लक्षात राहिले, बिकॉज ऑफ रिपिटेशन. रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच वापरलं, हा भाषेचा अलंकार वापरलं, त्यामुळे त्या शब्दाला एक प्रकारचा प्रभाव आला, वजन आलं आणि ते ऐकायलाही बरं वाटलं
आणि कायम लक्षात राहील असंही होईल. त्यामुळे असं रिपिटेशनचे शब्द तुम्हीही तुमच्या कवितेमध्ये किंवा एखादी जाहिरात केली तर वापरत चला. त्याच्यामुळे भाषा नक्कीच प्रभावी होत असते. Water, water everywhere, nor any drop to drink. Water, water everywhere, nor any drop to drink. आता बघा, water, water दोन वेळा बोलल्यामुळे प्रभावी झाला तो शब्द. प्रभावी झाल्यामुळे आपलं चित्त त्या शब्दाकडे गेलं. आपण त्या शब्दाकडे आकर्षिलो गेलो. एक रिधम तयार झाला. सो रिपिटेशन इज, म्हणूनच म्हणतात ना, रिपिटेशन इज अ पॉवरफुल फिगर ऑफ स्पीच. का आहे? कारण ते प्रभावी बनवण्यासाठी वाक्य, शब्द किंवा फ्रेज खूप उपयोगी आहे. म्हणून रिपिटेशनचा तुम्हीही तुमच्या वाक्यांमध्ये उपयोग करा आणि त्यामुळे काय होईल, तुमची भाषा एक स्टँडर्ड होत जाईल. Thank you for watching the video till the end. So please like, share and comment my channel Vidya Crown. Please subscribe my channel by pressing bell icon to get notification of every new video. Thank you again and wish you all the best.